तर मित्रांनो मी आता एकविरा देवीच्या पायथ्याशी आलोय. हे इकडे वरती मंदिर आहे. तर मी आता इथं पायथ्याशी आलोय, एकविरा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी आलोय. तर मी आता वरती जाणार आहे. चला बघूया. आणि इथं पब्लिक पण भरपूर आहे. आज गर्दी पण वाटते मला. आणि या साईडला पण पब्लिक आहे. आणि असं वाटतं की गर्दी पण असेल. तर चला बघूया काय होतं. आणि गर्दी असली तरी आपल्याला काय फरक पडत नाही आहे. कारण मी भरपूरच थकलोय. कारण भरपूर ठिकाणी फिरून आलोय. आणि मी लोणावळ्याच्या पुढून म्हणजे मुंबईच्या आसपास अलीकडूनच फिरत आलो. आणि आता मला पुण्याला जायचंय. तर आता मी इथून चाललोय. तर आता मी इथून वरती चाललोय. बघू शकते दाखवतोय मी. तो भाई मी एकटाच फिरतोय. एकटाच मी आतापर्यंत 2-3 ठिकाणी म्हणजे कालपासून मी एकटा फिरतोय. मी जिकडे पाहिजे तिकडे फिरतोय. मला जिकडे वाटेल तिकडे फिरतोय. त्याच्यामुळे मला काहीच अडचण नाही. आणि मला बोलणारे पण कोणीच नाही. कारण मी घरचे म्हटले होते आणि काही कामामुळे मी एकविरेला आलतो. सॉरी लोणावळ्याला आलतो. त्यामुळे मी आज एकविरेला आलोय. तर त्यानंतर मी शिर्डीलाही जाणार आहे. तर चला बघूया. हे आता इथून वर जायचं आहे. रस्ता पण भरपूरच खराब आहे. रस्ता पण लयच खराब आहे. तर ठीक आहे चला आपण जाऊया वरती. तुला सांगेल असं चालायला. आणि गर्दी पण भरपूर आहे. भाई इथं विदेशी पण येतात फिरण्यासाठी. विदेशी पण येतात. तर विदेशी लोकही एकविरा देवीच्या दर्शनासाठी येतात. ते बाहेरून. हे वरती जायचंय. वरती जायला पण कंटाळा आलाय. कारण एवढं फिरलोय की पाय नको म्हणतात. पण जिद्द म्हणजे थांबायचं नाही. त्याच्यामुळं मी चालत राहणार. आणि शेवटी वरपर्यंत जाणार. तर मित्रांनो मी देवीच्या मंदिराजवळ आलोय. आणि भरपूर घामाघूम झालोय. कारण वरती चढायला खूप अवघड गेले समोर. त्याच्यामुळं लय अवघड गेले. आणि इकडे भाऊ म्हणते कोणी आमच्याकडे काही घेणार का. भाऊचा विषय हा. भाऊ म्हणते आमच्याकडे कोणी काही घेणार आहे का. काय घ्यायचं तर भाऊला भाऊचं माहित. मी आलोय एकटाच आलोय. लय हाड गेले मला वरती यायला. त्याच्यामुळे मी आता चाललोय. इथे जवळच मंदिराच्या मी जवळपासच आलोय. तर मी दाखवतो तुम्हाला की तर हे बघा. हे भारतीय लोकांसाठी फक्त 25 रुपये आणि विदेशी लोकांसाठी 300 रुपये हे पास आहे भाई. याला म्हणतात भाई इंडिया. तर मी आता आलोय एकविरा मंदिरापाशी आलोय. मंदिराजवळच आलोय. तर बघू शकता तुम्ही. कारण भरपूर मला घाम वगैरे आलाय. आणि ह्या सगळ्या लेणे आहे. हे समोर ते तुम्ही बघताय ना ते सर्व लेणे आहे. आणि हे एकविरा आईचं मंदिर आहे इथे. तर मित्रांनो मी आता इथं पोहोचलोय. आणि मला खूपच भारी वाटतं इथं पोहोचल्यावर. आणि ह्या साईडला काम चालू आहे. ह्या साईडला आधी काम नव्हतं तर आता काम चालू आहे. आणि मी एकविरा आई मंदिरापाशी पोहोचलोय. आणि भरपूर दिवस झाले मला यायचं होतं. आणि येता आलं नाही. आणि त्याच्यामुळं मी आज काहीतरी योगायोग झाला. त्याच्यामुळे मी आज इथं आलोय. तर हे बघा हे मंदिर आहे. तर मी इथं आलोय. दाखवतो तुम्हाला हे मंदिर आहे. तर मला खूप भारी वाटते. कारण मी काहीतरी योगायोग झाला की मला इथं येता आलं. तर चला बघूया मंदिराच्या आत अलाउड आहे का नाही.